नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझा नवीन व्यवसाय काय आहे हे समोर मी तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याआधी जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग तसेच स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते। त्याचसोबत बऱ्याचशा घरगुती उपाय जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर त्यासाठी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर बघूया आता नवीन व्यवसाय माझा काय आहे। तर हे आहे माझं दुकान। स्वागत आहे तुमचं माझ्या या दुकानात आणि माझ्या नवीन व्यवसायामध्ये। हा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न हे माझं खूप आधीचं होतं। जेव्हा माझं लग्न झालं आणि मी हे रूम पाहिली, ज्याला सेटरसुद्धा होतं, तर तेव्हापासून मला आठवलं की अरे आपण इथे स्टेशनरी टाकू शकतो। पण ते स्वप्न काही कारणास्तव अधुरंच राहिलं। पण आज थोड्या प्रमाणात मी हे स्वप्न माझं पूर्ण केलेलं आहे। तर खरंच मी खूप खुश आहे। म्हणजे थोडाच माल भरलेला आहे, खूप कमी आहे। बघा, नेल पेंट आहेत, बो आहे, म्हणजे बोचे प्रकार आणि पिनाचे आणि कानातल्याचे प्रकारच मी जास्त आणले। तर हे बघा, 2 सेटमध्ये नेल पेंट आणलेलं आहे। थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि स्वस्त म्हणजे एकदम लो क्वालिटीचं आणि मध्यम क्वालिटीचं आणलेलं आहे। तर काही टिकलीचे पॉकेट्स आहेत आणि आता येणार आहे 26 जानेवारी, त्यासाठी काही ब्रूच आहेत, ब्रेसलेट आहेत, छोटे रुमाल आहे जे आपण लहान मुलांसाठी वापरतो, नरम ते रुमाल आहेत, रेझर आहे आणि लहान मुलींचे छान असे बेल्ट आहेत, फेअर अँड लवली, स्वीट हार्ट आणि काही कंगवे, फनी, छोट्या कंगवा, मोठा कंगवा आणि बघा हे निशा मेहंदी आणि एव्हरी वेजचं स्क्रब आणलेलं आहे। तर असं थोड्या प्रमाणात मी सामान आणलेलं आहे आणि थोडक्यात जे आहे ते माझं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे। तर हे आहेत लहान मुलींसाठी छान पिना, रबर, छोटे छोटे जे रबर येतात कलरमध्ये आणि ब्लॅक कलरमध्ये आणि कलरमध्ये जे रबर येतात ते रबर आहे। काही ब्लाऊज पीस आणलेले आहेत। तर तुम्हाला आता मी ब्लाऊज पीसच्या डिझाईन दाखवत थोडक्यात। तर हे थोडक्यात ब्लाऊज पीसच्या डिझाईन आहे। तर डिझाईन सेम आहे आणि कलरमध्ये फरक येणार आहे। आणि हा जो सेट आहे तो 15चा आहे। तर 15ही पिसांमध्ये कलर आणि डिझाईन वेगवेगळे येणार आहे। तर हा एक 15चा सेट आणलेला आहे मी कलरचा। खूप सुंदर असे हे पीस आहे, प्युअर कॉटन आहे आणि नेहमी जे आपण शिवतो मॅचिंगसाठी एकदम छान आहे। आणि जे आपण रेग्युलर साधे पीस शिवतो तर हे शिवण्यासाठी खूप चांगले, स्वतः वापरण्यासाठी हे जे काही आहे ते मी पीस आणलेले आहेत साधे। आणि काही देण्याघेण्याचे पीस आहेत, ते थोड्या स्वस्त्यामध्ये आणलेले आहेत। तर हे आहेत देण्याघेण्याचे तर असे आहेत ब्लाऊज पीस आणि ह्या छोट्या मुलीच्या अशा कार्टूनच्या पिना आहेत आणि ज्या काळ्या पिना आपण डोक्याला लावतो, म्हणजे मोठे सुद्धा वापरतात अशा काही पिना आहे। मग हे छान असं मंगळसूत्र आहे, डायमंडमध्ये आहे आणि कलरमध्ये त्याच्यात मणी आहेत। हे लॉंग मंगळसूत्र आहेत, काही लॉंग मंगळसूत्र आणले आहेत, त्यापैकी मी काही विकलेले आहेत। तर माझं दुकानाची सुरुवात जी आहे ती कालच झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुकानाची सुरुवात केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 2-3 मंगळसूत्र विकले आहे आणि काही चिल्लर सामान थोडं विकलेलं आहे। तर म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हाचा व्हिडिओ बनवायचा होता मला, पण काही जमलं नाही, त्यामुळे आता हा व्हिडिओ बनवत आहे। आता आहे दुकानाचा म्हणजे दुसऱ्याचा दिवस आहे। तर दुकानाच्या दुसऱ्या दिवशी जो आहे तो मी व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तिसऱ्या दिवशी येईल। तर असं सगळं हे सामान आहे आणि असं काही बॅड वगैरे आणले आहेत। हे आहेत धागे, जे वाकड शिवण्यासाठी आपण धागे वापरतो, हे धागे आहेत। आणि हे आहेत लिपस्टिक, म्हणजे 2 क्वालिटीमध्ये मी लिपस्टिक आणले। हे थोडी चांगली क्वालिटी आहे, जी आधी दाखवली होती थोडीशी लो क्वालिटी होती। तर सगळ्या कलर सेटमध्ये जे आहे ते लिपस्टिक आणलेली आहे। बनाना क्लिप आहेत, तर ह्या सगळ्या बनाना क्लिप आहेत। याच्या किमती वगैरे मी जर उद्या लाईव्ह म्हणजे 2:30 ते दरम्यान लाईव्ह येईल, त्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला सर्व याच्या किमती जर तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा लाईव्हमध्ये सुद्धा कमेंट करून तुम्ही किमती वगैरे विचारू शकता। तुम्हाला जर काही घ्यायचं असेल, ऑर्डर करायचं असेल, ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर तसं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा। आणि ह्या आहेत बघा टिकटॉक पिना, ज्या आपण पूर्ण केसांना मागून लावतो, त्या साध्या पिना आहेत ह्या। आणि हे आहेत चिमटे, ज्याला आपण क्लचर म्हणतो, डोक्याला लावायचे चिमटे। तर हे म्हणजे खूप स्वस्तामध्ये आणलेले आहेत मी आणि बजेटमध्ये, कारण गावामध्ये जास्त महाग खपत नाही। आणि हे आहेत डायमंडचे, हे थोडे कमीच आणलेले आहे। तर हे डायमंडमध्ये आहेत बनाना क्लिप्स, ज्या आपण उभ्या केसांना लावतो त्या बनाना क्लिप्स आहेत। आणि ह्यासुद्धा काही बनाना क्लिप आहे आणि काही साधे यामध्ये चिमटे आहेत। तर आता बघूया आपण कानातले। तर हे बघा अगदी कमी किमतीमध्ये मी छोटे छोटे जे कानातले आहेत, म्हणजे छोटे छोटे मुली वगैरे घालतात, मॅचिंग वगैरे आहेत, काही खडे वगैरे आहेत, तर असे काही कानातले आणलेले आहेत।
जे की खूप सुंदर सुंदर असं डिझाईन आहे. तर हाच व्यवसाय मला आधीपासून करायचा होता. जेव्हा मी माझ्या लग्नात झाल्यावर दुकान पाहिलं की आपल्याकडे आज छोटीशी रूम आहे, व्यवस्थित आहे, सेटर वगैरे टाकलेलं आहे, तर तेव्हाच मला असं वाटलं होतं की आपण इथे स्टेशनरीचा व्यवसाय करू शकतो. तर त्यासाठी आम्ही कर्जाची केस वगैरे केली होती माझं लग्न झाल्यावर 3-4 महिन्यांनी, आणि ते कर्जसुद्धा आमचं म्हणजे मिळणार होतं, पण ते काही कारणास्तव आम्हाला हे गावाने घर सोडावं लागलं. तर 2 वर्ष आम्ही मधात गावात राहतच नव्हतो. आणि त्याच दरम्यान माझ्या दीराने याच ठिकाणी जे आहे ते पानठेल्याचा व्यवसाय सुरू केला होता. खूप चांगला त्यांचा पानठेल्याचा व्यवसाय जो आहे तो चालत होता. पण नंतर ते 2-3 वर्षाने एक्सपायर झाले, म्हणजे 2023मध्ये ते वारले. तेव्हापासून तो त्यांचा व्यवसाय जो होता तो 2-3 महिने दुकान बंद होतं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी तो व्यवसाय चालवणं सुरू केला, तर ते दुकान ते चालवायचे. त्यानंतर 2025मध्ये माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस गेला. तर तेव्हासुद्धा 2 महिने जे आहे ते दुकान बंद होतं आणि गिराईकीमध्ये खूप जास्त फरक पडला होता. खूप गिराईक जे होते आमचे कमी झाले होते आणि त्यामुळे दुकान चालत नव्हतं. म्हणजे गिराईक वगैरे तुटले, पूर्ण धंद्याची लाईन ती बिघडून गेली होती आणि त्यामुळे आम्हाला दुकान बंद करावं लागलं. आणि दुकान बंद करण्याचं मेन कारण एक होतं की 1.5 लाखापर्यंत जे आहे ते आमची लोकांची उधारी होती लोकांकडे, जे लोकांनी व्यवसाय बंद झाल्यामुळे पैसे, म्हणजे बंद व्हायच्या आधी त्यांनी पैसे दिलेच नाही. माझ्या दीराच्या हातचे 1 लाख रुपये होते आणि 50,000 माझ्या मिस्टरांच्या हातचे सुद्धा लोकांनी डुबवलेले आहेत. तर असं सर्व आमचे म्हणजे 1.5 लाखापर्यंतची उधारी जी आहे ते लोकांच्या अंगावर अजूनही आहे आणि लोक मागितल्यावर देत सुद्धा नाही. आणि दीराचे हातचे जे आहेत माझ्या ते आता नाही आहे, तर त्यांच्या हातचे पैसे कोणी कबूल करायला सुद्धा तयार नाही आहे. तर त्याच्यामुळे आमचं मला 3-4 महिने जे आहे दुकान बंद होतं. सुरुवातीचे माझे व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला पानठेल्याचा जो माल आहे तो थोड्या प्रमाणात दिसत आहे. आणि तेव्हापासूनच आम्ही जे आहे उन्हाळ्यापासून तर ते थोडं दुकान कमी केलेलं आहे. त्याच्यामधला जे माल होता तो विकला आणि ते दुकान पानठेला पूर्ण बंद केलेलं आहे. आणि त्या खर्याची डस्ट वगैरे म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना सहन होत नव्हती. नेहमी त्या डस्टमुळे आम्हाला सर्दी व्हायची आणि म्हणून तो खऱ्याचा व्यवसाय आम्ही बंद केलेला आहे. तर आता हा छोटासा व्यवसाय चालू केला. सोबतच मी ब्लाऊज वगैरे शिवते. दिवसभर माझं हे दुकान उघडं असतं मी ब्लाऊज शिवत असल्या कारणामुळे, कारण मी दुकानातच माझी मशीन घेऊन गेली आहे मागच्या उन्हाळ्यापासून आणि दुकानात बसून मी ब्लाऊज वगैरे माझे शिवते. तर त्याच्यामुळे हे दुकान दिवसभर उघडंच राहत होतं. आणि त्यामध्ये आता मला वाटलं की आता ही वेळ आहे की आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. थोड्या प्रमाणात का होईना, पण आपण थोडं करून हा व्यवसाय वाढवायला सुरुवात करावी. तर मी आता पहिल्यांदा हा माल आणून पाहिला आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी कर्ज घेण्यासाठी बँकेत गेले होते. तर हे कर्ज घेऊन मी हा बचत गटाचं कर्ज घेतलेला आहे. तर त्या कर्जातून मी हा व्यवसाय उभा केलेला आहे. तर ते कसं काय केलं आहे ते सविस्तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये सांगेल. तर बघा उद्याची येणारी लाईव्ह, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर समजणार आहे आणि पूर्ण जो आहे तो म्हणजे माल कसा आहे, कोणता आहे, हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे. तर हे आहेत कानातले. यामध्ये छोटे छोटे डायमंडचे कानातले आपण जे डेली वापरतो. आणि हा आहे पोत वळण्यासाठी मच्छी धागा. आणि काही टिकल्या वगैरे आणल्या आहेत प्रत्येक साईजमध्ये. आणि कथ्था आणि लाल कलरमध्ये जास्त आम्ही आणलेला आहे. आणि कथ्था कलर जास्त आणला आहे कारण की त्या दुकानदारानेच आम्हाला सांगितलं कथ्था कलर जास्त होतं. असं सगळं आम्ही माल आणलेला आहे. तर असा आहे माझा छोटासा व्यवसाय. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. असा सर्व आम्ही जो आहे तो माल आणलेला आहे. मी तुम्हाला सर्व सामान जे आहे ते आणलेलं दाखवलेलं आहे. काही सुटलं असेल, जर याच्या किमती वगैरे तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी उद्या 2 ते 2:30 दरम्यान लाईव्ह घेईल. त्या लाईव्हमध्ये तुम्हाला किमती वगैरे आणि राहिलेलं सामानसुद्धा त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित दाखवेल. तर भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये. तर बाय.